साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. धर्मवीर युथ फाउंडेशनच्या वतीने 5 मार्चला शहरात आक्रोश मोर्चा. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्नेहलला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चाचे आयोजन. पृथ्वीराज गायकवाड. 10 फेब्रुवारीला बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकात एका मालवाहक वाहनाच्या धडकेत स्कूटीवरील स्नेहल चौधरी नामक युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर तिची आईही गंभीर जखमी झाली होती. तर आरोपी मालवाहक चालकाला पोलिसांनी समज देऊन सोडून दिले होते. दरम्यान या प्रकरणी धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत मृतक स्नेहलला न्याय मिळवून देण्यासाठी धर्मवीर युथ फाउंडेशनच्या वतीने बुलढाणा शहरात 5 मार्च रोजी आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आरोपीवर हिट अँड रन व ड्रंक अँड ड्राईव्ह नुसार गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी पृथ्वीराज गायकवाड यांनी BCCNशी बोलताना केली आहे. तसेच जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण रक्षाबंधन साजरे करणार नसल्याचा शब्द आपण मृतक स्नेहलच्या आईला दिल्याचे यावेळी श्री गायकवाड यांनी सांगितले. दिनांक 10 फेब्रुवारीला त्रिशरण चौकामध्ये एक भयानक असा ॲक्सिडेंट घडला होता. स्नेहल चौधरी या भगिनीची अमानुषपणे एका मालवाहकाने त्या ठिकाणी तिला उडून दिलं आणि उडून दिल्यानंतर ती त्या ठिकाणी मृत्युमुखी त्या ठिकाणी पडली. त्या तात्काळच्या लोकांनी त्यांना उचलून त्या आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं. जिथे त्या ताईची अग्नी त्या ठिकाणी शांत झाली नाही, त्या ठिकाणी त्या आरोपीला पोलीस स्टेशनमधून सुटका त्या ठिकाणी करण्यात आली आणि समजपत्रावर त्याला त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं. या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी करतो. पण अशाच पद्धतीनं तर या घटना बुलढाणासारख्या शहरामध्ये होत राहतील तर न्याय मागावा तरी कोणाकडे. आणि अशा गोष्टी थांबवण्याकरता धर्मवीर फाउंडेशन भविष्यामध्ये आक्रमक पवित्रा देखील या ठिकाणी घेऊ शकतो आणि अशा आरोपीला कशा पद्धतीने सजा द्यायची हे आम्ही त्या ठिकाणी ठरवू शकतो, जेणेकरून कुठल्या जनमानसाच्या परिवारासोबत अशी दुर्दैव घटना घडू नये आणि आमच्या ताईला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. या अनुषंगाने दिनांक 5 मार्चला आम्ही भव्य असा आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढणार आहे, जेणेकरून प्रशासन या ठिकाणी कायदेशीर कारवाई त्यावर झाली पाहिजे. हिट अँड रनमध्ये त्याला त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये त्याच्यावर गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले पाहिजे. एवढीच आमची मागणी या ठिकाणची आहे. आणि मी तिच्या आईला शब्द दिला की जोपर्यंत त्या आरोपीला शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी रक्षाबंधन साजरा करणार नाही, हा शब्द मी तिच्या आईला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आतापर्यंत ज्याही आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला, मोर्चा झाल्यानंतर देखील आम्ही हा पाठपुरावा त्या ठिकाणी करणार आहे. आणि बुलढाणा शहरातल्या कुठल्याच परिवारासोबत, कुठल्याच लेकीसोबत अशा घटना घडणार नाही याची देखील प्रशासनाने जबाबदारी त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशी आमची मागणी या ठिकाणची.